नमस्कार, मी विलास महाले आणि आपण पाहता जी टीव्ही न्यूज मराठी. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज यवतमाळच्या घाटंजीमध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. घाटंजी नगर परिषद कडून सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार सोहळा आणि आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. घाटंजी नगर परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष परेश कारिया, उपाध्यक्षा सोनल ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये नगर परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. घाटंजी येथील नगर परिषदेच्या सांस्कृतिक भवनमध्ये महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार सोहळा आणि आनंद मेळावा घेण्यात आला. घाटंजी नगर परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष परेश कारिया, उपाध्यक्षा सोनल ठाकरे, नवनिर्वाचित सर्व नगरसेवक आणि घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बचत गटाच्या महिलांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. महिला दिनाचं औचित्य साधून यावेळी महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महिला बचत गटाच्या महिलांनी विविध कला, नृत्य सादर केले. नगर परिषद कडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये नगर परिषद कर्मचारी, बचत गटाच्या महिला आणि शहरातील गणमान्यवरांनी हजेरी लावली. संजय ढवळे, प्रतिनिधी जीटीव्ही न्यूज मराठी. महिलांमध्ये एक आत्मविश्वास जागृत व्हावा हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असल्याचं मनोगत मुख्याधिकारी राजू घोडके यांनी यावेळी व्यक्त केलं. समाजात समानतेचा संदेश द्यावा या उदात्त हेतूने त्या 8 मार्च जागतिक महिला दिनाचं आयोजन संपूर्ण जगभरात केलेलं जाते. याचाच एक भाग म्हणून नगरपालिकेने सुद्धा मागील वर्षापासून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यामध्ये एक आनंद मेळाव्याचं आपण इथे आयोजन करतो. त्याचा माझा उद्देश असा की ज्या काही महिला आहेत त्या महिला सक्षम व्हाव्या, त्यांना त्यांची वाटचाल मोठ्याकडे व्हावी, त्यांच्यात एक आत्मविश्वास जागृत व्हावा हा याचा मागील उद्देश होता. सांस्कृतिक कार्यक्रम केल्याने त्यांच्यातील जे नेतृत्व गुण आहे ते आपल्याला मिळवावे या उद्देशाने महिला दिनाचं इथे असं आयोजन केलेलं आहे. आणि आज मला खऱ्या अर्थानं वाटतं की आपण जे म्हणतो नेतृत्व आणि कर्तृत्व, तर मला इथे महिलांमध्ये नेतृत्व बघायला मिळालं आणि कर्तृत्व सुद्धा बघायला मिळालं. आजच्या आमच्या सर्व कार्यक्रमाचं आयोजन हे आमच्या आदरणीय उपाध्यक्ष मॅडम सोनल ठाकरे, तसेच महिला विभाग कल्याण विभागाची मंगळताई त्यांनी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये जेव्हा हा सभागृहात विषय आणलेला होता की आपण महिला दिनाचं आयोजन करू, तर सर्व आमच्या सभागृहाने एकमताने ठराव केला की एकच सर्व आयोजन हा महिलांमध्ये करणार आणि उत्कृष्ट इथे त्यांनी आयोजन केलेलं आहे. आणि मला असं वाटते की गाड्या सुद्धा आपण मोठं भव्य आयोजन करू. आणि मला असं वाटते की याच्यातून आपण एक संदेश दिला पाहिजे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.